आपलं कौटुंबिक पर्यावरण आणि मग तुम्ही राहता त्या गावाचं किंवा शहराचं पर्यावरण म्हणजे ते अल्टिमेटली देशाचं पर्यावरण होऊन जातं। आता तुमचं व्यक्तिगत पर्यावरण म्हणजे काय, तर आपलं शरीरामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये, घाण होऊ नये, ही महत्त्वाची गोष्ट। आपण माती शेतकरी किंवा कोणी मातीत हात घातले किंवा पाणी प्यायला आणि आपलं प्रकृती बिघडते। आणि किरकोळ खरं म्हणजे अतिशय सोपी गोष्ट आहे की प्रत्येकाने आपण जी विष्ठा टाकतो ती शौचालयात टाकणं, पण हे कित्येक वर्ष केलं जात नव्हतं। अलीकडे 25 वर्ष त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे त्याचा परिणाम आम्हाला दिसायला लागला, म्हणजे आम्हाला डॉक्टर लोकांना। म्हणजे पूर्वी जनता हे तुम्हाला कायम होत असतं, मोठ्या माणसाला द्यायला लागत असतं, पण आता आम्ही नको म्हणून सांगतो। पूर्वी साधारणपणे आठवड्यात 2-4 पेशंट जनताने पोट आता बंद झालं म्हणून ॲडमिट करायला लागायचे, 1-2 मुलांचे ऑपरेशन करायला लागायचे, आणि हे सगळं शून्यावर आलं आता जवळजवळ। तर असं हे व्यक्तिगत पर्यावरण आहे। उदाहरण दिलं चांगलं, तुम्हाला कोणाला माहीत नसेल जनता अलीकडे का होत नाही हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं, म्हणजे पण आमच्या डॉक्टर मंडळींना पण माहीत। आपल्याला अशा व्यक्तिगत ज्या गोष्टी असतील, घाण असेल, ती योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट करणं, हे जरी आपण प्रत्येकाने ठरवलं, प्लास्टिकची बाटली प्रत्येकाने आपण घेऊन त्या ठराविक ठिकाणी टाकायची ठरवली, तर आज प्लास्टिकचा कचरा जाणार नाही। म्हणून दुसऱ्याने काय करायचं सांगू नका। आपल्याकडे काय आहे, आम्ही सरकारला नावं ठेवतो, पण त्या दृष्टीने जर काही काळजी घेतली नाही तर आणि किंवा काळजी घेतली त्या दृष्टीने तर बरंच काही काम होऊ शकतं। पुढचं राहील तुमचं कौटुंबिक पर्यावरण, म्हणजे सगळ्या घरातल्या माणसांनी कसं वागायचं, कचरा काढला घरातला तो कुठे टाकायचा, पाणी कसं प्यायचं, घरातला कचरा कुठे टाकायचा, तो ठराविक ठिकाणी जातोय की नाही, किंवा कुठेतरी आपला टाकला जातोय, घराची स्वच्छता। आम्ही शिकलेले आहोत, सुबुद्ध आहोत, आम्हाला कुठे सांगता तुम्ही काय ते नको ते, असं सांगू नका, आम्हाला असं करू नका। कारण आपण शिकलेले असलो तरी आपण कित्येक वेळा का नको त्या गोष्टी करत असतो, म्हणजे प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवा आणि ते आपण वागायला लागला आपोआप देश जातो, काय प्रॉब्लेम घेत नाही। धन्यवाद। ते आपल्या ऑफिसच्या कामाला निघत असतात, पाठीमागे घरातल्या कचऱ्याची पिशवी झालेली असते। माझ्याकडे जे दिसतं मी ज्या भागाला करतो कमी कलर परिसरात, ते आमच्या भागातून हल्ली करून देतात, आणि आमचे लोक सुद्धा गाडीवर बसून पाठीमागे निघते, हातात पिशवी घेऊन इथून ती आलेली असते ना, तिकडे त्यांची पिशवी नेऊन टाकतात। म्हणजे टाकण्याचं काम हे अशा पद्धतीने चालू। ट्रक दुपारी कचरा उचलणारा येणार असतो, पण तेवढं वाट बघायला वेळ नसतो, काम